मराठा आंदोलकांचा संयम सुटला। जरांगेच्या आंदोलनाच्या 8व्या दिवशी थेट तहसीलदारांची खुर्ची पेटवली। छत्रपती संभाजीनगर येथे ही घटना घडलेली आहे। तर मित्रांनो, नेमकं झालं काय जाणून घेऊया सविस्तर माहिती। मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी थेट तहसीलदाराची खुर्ची पेटवून दिल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात घडली आहे। या घटनेमुळे शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांचा संयम आता सुटत चालला असल्याचे चित्र दिसत आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। त्यांच्या आंदोलनाचा आजचा 8वा दिवस आहे, पण सरकारने अद्याप त्यांची दखल घेतली नाही। यामुळे मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झालेत। या आंदोलकांनी मंगळवारी सकाळी फुलंब्री तहसील कार्यालयात येऊन जोरदार नारेबाजी केली। त्यानंतर तहसीलदारांच्या दालनातून त्यांची खुर्ची बाहेर आणून ती पेट्रोल टाकून पेटवून दिली। मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल घेण्यासाठी आंदोलकांनी हे कृत्य केले। तसेच भविष्यात याहून अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मराठा आंदोलकांनी दिला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही खुर्ची पेटवून दिली त्या माणसाचे नाव आहे मंगेश साबळे। मंगेश साबळे यांनी याआधी गुणरत्न सदावर्ते यांची मुंबईमध्ये जाऊन त्यांची गाडी फोडली होती आणि स्वतःची 17 ते 20 लाखाची गाडी सुद्धा मराठा आरक्षणासाठी पेटवली होती। यामुळे मंगेश साबळे नेहमी चर्चेत असतात। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला तुमची मतं मांडा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया एका पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये।